आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरील देवळा नाशिक रस्त्यावर गोदावरी हॉटेलजवळ गायीची कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा थरारक पाठलाग करण्यात आला। गौरक्षक ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली, योगेश आहेर, पवन निकम, विकास मोहिते आणि सचिन गुंजाळ यांनी संशयित वाहनाचा पाठलाग केला असता चालकानं वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला। मात्र नियंत्रण सुटल्यानं पिकअप रस्त्यालगत असलेल्या कांदा चाळीवर जाऊन आदळून पलटी झाली। अपघातानंतर वाहनाची तपासणी केली असता डाळिंब आणि पाण्याच्या बाटल्यांच्या खोक्यांच्या आड गायींना लपवून नेले जात असल्याचं उघड झालं। वाहनात अत्यंत निर्दयी व अमानुष पद्धतीनं गायी कोंबण्यात आल्याचं समोर आले। या भीषण दुर्घटनेत 4 गायींचा मृत्यू झाला। घटनास्थळी मृत गायींवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले, तर जिवंत बचावलेल्या गायींना सुरक्षित ठिकाणी तसेच गोशाळेत हलवण्याची व्यवस्था करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बारहाते, एसवी खुरासने, संदीप चौधरी, सुरेश कोरडे आणि संजय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कारवाई सुरू केली। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती।